चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये होणारी लढत भाजपकरता प्रतिष्ठेची मानली जाते। भाजप उमेदवार विलास मेडगिरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभागातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा विश्वास मेडगिरी यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। भाजप बरोबर राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचे आपल्या सोबत आता आपण बघतो की भाजपचे सगळे शिलेदार आणि अर्थातच तुमच्या समोर जो उमेदवार आहे तो तुल्यबळ वाटतोय का तुम्हाला? सदर जो उमेदवार आहे नागरिकांनी 2 वेळा नाकारलेला उमेदवार आहे, त्यामुळे मी त्याला माझा स्पर्धकच समजत नाही। पण मग एकूणच तुम्ही निवडून येण्याची तुम्हाला विश्वास आहे, कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात? 2007 सालापासून या ठिकाणी आमच्या परिवाराच्या माध्यमातून लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून दिलेला आहे आणि 2017 ते 2022 मध्ये जे आम्ही ह्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त निधी या प्रभागाच्या विकासासाठी या ठिकाणी आणलेला आहे। त्याच्यामध्ये पेविंग ब्लॉक आहे, अर्बन स्ट्रीट डिझाईनचे सगळे कामे आहेत, पाणी पुरवठा आहे, पाण्याच्या टाक्या आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्ही पाण्याच्या 2-2 टाक्या या ठिकाणी 7 सालापासून या ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि सगळ्या डांबरीकरण असेल, अद्ययावत रस्ते असतील, अशा माध्यमातून 200 कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या प्रभागात या ठिकाणी आणलेला आहे। आणि मिळकत कराचा उत्पन्नाचा काही लोक त्याचा आरोप करतात। या ठिकाणी जवळपास आज मी आकडा घेतला 42 कोटी 50 लाख रुपयाचा मिळकत कराच्या माध्यमातून महापालिका उत्पन्न येतं आणि त्याच्या जर 5 वर्षापूर्वी पाहिलं तर तो 35 कोटी रुपये प्रतिवर्षी या ठिकाणी होता। म्हणजे जो महापालिकेचं उत्पन्न देखील वाढलेलं आहे आणि या सगळ्या कामाच्या विश्वासावर तुम्हाला जनता साथ देईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला खात्री, आम्ही सातत्याने या ठिकाणी 24/7 काम करणारे या ठिकाणी कार्यकर्ते आहोत। 2017 ते 2022 आम्हाला कार्यकाळ दिला होता, परंतु 2022 ते आज तगत प्रशासकीय कार्यकाळ असताना सुद्धा आम्ही 24/7 लोकांसाठी या ठिकाणी झटतोय आणि गॅरंटी आहे तुम्ही ही पुढे काम करणार? आपल्याला माहिती आहे नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत। ही मोदींची गॅरंटी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गॅरंटी आहे। त्यांच्या गॅरंटीच्या आधारावर मी सांगतो की आपल्या सुरक्षा असेल, ट्रॅफिक असेल, विविध प्रकारचे जे असेल त्यांच्या गॅरंटीवर मी सांगतो की आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून आम्ही प्रभागाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून काम करण्याचं गॅरंटी या ठिकाणी मी देत आहे।